सर्व देव सर्व ऋषी मुनींनी दावा केला भोळे शंकराचा. भोळे शंकराने ब्रह्म विष्णू आणि महेश तीन देवांना आमंत्रण केलं दोघांना. आणि तिघांची बैठक बसली जशी आपण चर्चा करायला बसतो तसं. पण त्याच्यामध्ये असं ठरलं की या राक्षसाला ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवाचं वरदान असतं. आणि ज्यानं वरदान दिले तो त्याला मारू शकत नाही. म्हणून भोळे शंकरानं काय सांगितलं, आमच्या तिन्ही देवाचं वरदान त्या दोन राक्षसाला आहे. तोपर्यंत तो मरणारच नाही, कारण आमच्या हातून त्याचं मरण होणारच नाही. तुम्ही आद्यशक्ती पार्वती मातेकडे जावा आणि पार्वती मातेची विनवणी करा. म्हणून हे सर्व ऋषीमुनी देवगण 33 कोटी देव सर्व मिळून आपल्या आदिमाय शक्ती पार्वती मातेकडे गेले. पार्वती मातेला जाऊन सगळी हकीकत सांगितली. या पृथ्वी तलावरती दोन राक्षस मातलेले आहेत. त्यांना ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांचं वरदान आहे. जोपर्यंत चंद्राचा प्रकाश सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती आहे तोपर्यंत ते ठार होणार नाही. त्यानंतर मग आदिमाया शक्तीने काय केलं, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या अंबाबाईनं अवतार धारण केला. बरोबर आहे. कुठं धारण केला, या तुळजापुरामध्ये प्रकट झाली. तुळजापुरामध्ये प्रकट झाली. या तुळजापुराचं पहिलं नाव काय होतं माहितीये का? काय होतं दादा? आला देवाला बघा त्यांच्या. वा, कुठला देव होता? गेला काय? गुपित देव होता. आला तसं गेलं. हा, दिवस पण कमलेत काम करून काय करणार. हा, इकडे बघा आले टेबलावर. टेबल दे पहिले आहे का रे? आता देव आहे तिकडे खुर्ची दिली. आणि बाबा जागरण मध्ये काय असतं माहिती का? आपण जागे राहायचं, देवाला जाग करायचं, जागरूक ठेवायचं असतं. देवाला जाग. देव आता झोपलेलं आहे. आपण झोपले की देव पळून जाईल. देव पळून जाईल ना. देव म्हणजे काय, सगळे झोपले कुठतात तुम्ही आहे का नाही? पण काय त्याचा नियम काय आहे? आपण जाग राहायचं, देवाला पण जाग ठेवायचं. बरोबर आहे. हे झाडा बाजूला आपण देवाला झोपून देत नाही. आमच्यावर झाडते हो त्याचं काय आपण देवाला झोपून देत नाही. म्हणून काय सांगायचं दादा? आदिमाया शक्तीनं या पृथ्वी तलावरती अवतार धारण केला. बरोबर आहे. म्हणजे कुठं? आता आपण म्हणतो तुळजापूर. पण या तुळजापुराचं पहिलं नाव काय होतं? मावशी आपल्याकडे अंबाबाईचं मंदिर आहे. भवानीचं मंदिर आहे की नाही? आपल्याला आपल्या देवाची माहिती पाहिजे. आता आपल्याला बघा मामा काका मावशी त्यांची कशी माहिती आहे? ते मावशीचा पोरगा, मामाचा पोरगा, त्यांची आजी, त्यांची मावशी. तसं आपल्या देवाची स्टोरी आपल्याला माहिती पाहिजे. कोणाचं कुसुमी आपल्या तुळजापूरची भवानी जेजुरीचा खंडोबा त्याची माहिती आपल्याला पाहिजे काहीतरी. आता तुम्हाला माहिती नाही म्हणजे आता तुम्ही नवरात्रीचा 9 दिवस उपवास करता. याच्या मागचं कारण माहिती नाही, तेच तुम्हाला कारण सांगतोय. काय ऐकून घ्या. उपवास आपण का करतो याच्या मागचं पण कारण पाहिजे ना. आता सासू करत होती म्हणून सुनबाई करते, सुनबाई करते असं नाही. त्याच्या मागचं कारण माहिती पाहिजे की कशासाठी करतो. पण काय सांगायचं, आधी माझ्या शक्तीने या पृथ्वी तलावरती अवतार धारण केला म्हणजे तुळजापुरामध्ये. या तुळजापुराचं पहिलं नाव तुळापूर होतं. काय होतं? तुळापूर. बरोबर दादा. त्या तुळापुरात आताच्या लोकांनी तुळजापूर केला. आपल्या जेजुरीचं पहिलं नाव काय होतं माहितीये का तुम्हाला? कोणाला माहिती जेजुरीचं नाव? हा, नवनीताला माहिती आहे. नवनीता आम्हाला माहिती आता असं हात केलं. आपल्या जेजुरीचं पहिलं नाव जेजेवाडी होता. त्याचं आपण जेजुरी केलं. जेजुरीच्या आताच्या लोकांनी काय केलं? सोन्याची जेजुरी. आता पुढे काही नाव बदली होईल अजून काय माहिती आहे का नाही? म्हणून या तुळापुरामध्ये अंबाबाईला अवतार धारण केला. या पृथ्वी तलावरती 9 दिवस देवीचं आणि दैत्याचं युद्ध सुरू होतं. रात्र दिवस आणि रात्र देवीचं आणि दैत्याचं युद्ध सुरू होतं. त्याची आठवण म्हणून आपण 9 दिवस उपवास करतो. कारण 9 दिवस देवी उपाशी असते. कोणासाठी? आपल्या मानवासाठी, आपल्या ऋषीमुनीसाठी. बरोबर आहे दादा. 9 दिवस उपास म्हणजे रात्रंदिवस तिचं युद्ध चालू. तिला जेवायला टाइमच नाही. म्हणून तिची आठवण म्हणून आपण उपास करतो. 9 दिवसाचा उपास करतो. 9 दिवसाचा घट बसवतो, घटस्थापना करतो. कोण देवी बसवतं? देवी अंबाबाई नाही का नाही? भवानीला आणून बसवते. तिच्या पुढे गट बसवत्यात. असा मंडप टाकून मंडळाचे कार्यकर्ते अंबाबाईला जागा ठेवतात, स्वतः पण जागे लागते. अंबाबाईला ते नाही आवडतं. अंबाबाईला काय आवडतं? आपल्याला भजन कीर्तन देवाचं नामस्मरण करायचं असतं. पण हल्लीचे आता हे सगळं बिघडले आहे का नाही? म्हणून काय सांगायचं,
युद्ध सुरू झाला. पण ते दैत्य काय अंबाबाईला मरण आले. बरोबर आहे. आता दिवस आला 10व्या दिवशीचा 10व्या दिवशीचा आहे का नाही. म्हणजे 9वा दिवस येतो रात्री 12च्या नंतर 10वा दिवस लागतो. 10वा दिवस लागतो. 12च्या नंतरचा दिवस आला हा त्यावेळेला सूर्यग्रहण चंद्रग्रहण एकदम पडलं. बरोबर आहे. 10व्या दिवशी ज्यावेळी दैत्य ठार होणार होते त्यावेळेला ना पृथ्वीवरती चंद्राचा प्रकाश ना सूर्याचा प्रकाश. बरोबर आहे दादा. आहे का नाही. म्हणून 9 दिवस देवीचं आणि दैत्याचे युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झालं. 10व्या दिवशी दैत्य ठार झाले. काय झाले दादा. दैत्य ठार झाले हा कारण सूर्यग्रहण पडलं त्याच्यामुळं चंद्रग्रहण सूर्यग्रहण पडल्यामुळं ते मरण पावले. पण मरण पावता पावता हा ते राक्षस आदिमाया शक्ती पार्वतीला शरण गेले शरण गेले. आणि अंबाबाईला काय म्हणले, आई अंबाबाई काय म्हणू लागले. आदिमाया शक्ती पार्वती माता हा तुझ्या हातून आमचं मरण होतंय. मरण होत आहे. आमचं मोठं लय मोठं भाग्य आहे. कारण आम्हाला माहित होतं की आमचं कोणाच्या हातून मरण होणार आहे. बरोबर आहे दादा. म्हणून आदिमाया शक्ती पार्वती हाताने त्यांचं मरण होता. आमचा काय उद्धार झाला पाहिजे आई. त्या अंबाबाईला म्हणजे आई आमचा जन्म झालाय आणि आमचा काहीतरी उद्धार झाला पाहिजे. त्यांची उधारी पण भेटली पाहिजे. उधारी भेटली पाहिजे. काय म्हणतो. त्यांची उधारी भेटली पाहिजे. हा कार्य अंदर तू दुकानमध्ये तेच करतो वाटतं उधारी. हा. अरे उद्धार करतो का. उद्धार हा उद्धार झाला जीवनाचा पाहिजे. उद्धार झाला पाहिजे. हा. तू जसा जन्माला आला तसं काहीतरी दमून नाव निघलं पाहिजे ना मागं. निघणार ना. हा काय निघणार उधारी बाकी आहे म्हणून याची लय उधारी बाकी दुकानामध्ये वाटतं. कडीची. म्हणून बोलायला लागले. अरे बाबा हा. उद्धार झाला पाहिजे म्हणून आदिमाया शक्ती पार्वती मातेनं काय केलं. काय केलं दादा. 2 राक्षसाची 2 मुंडकी कापून घेतली. हे कापून घेतले. त्याला आपण मुंडी म्हणतो. मुंडक्याला मुंडकेच म्हणतो ना आपण. शिर 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 म्हणतो हा शिर. पण ते पहिल्या भाषेमध्ये काय म्हणजे त्या 2 दैत्याची 2 शिरं कापून घेतली. शिरा कापून घेतले. त्या शिराचा अंबाबाईनं संबळ तयार केला. संबळ तयार केला. हा जो संबळ आहे तो दैत्याच्या मुंडकेचा संबळ आहे. अंबाबाईनं संबळ तयार केला. हा. भैरवनाथाने गाड्यामध्ये घातला. आपल्या गळ्यामध्ये घातला. हा संबळ पहिला कुणी होता भैरवनाथाने. भैरवनाथ. भैरवनाथाने गाड्यामध्ये घातला बरोबर आहे. आणि स्वर्ग लोकांमध्ये ब्रह्म विष्णू महेशाने अंबाबाईचा गोंधळ केला. गोंधळ घातला. पृथ्वी तलावरती तुळजापुरामध्ये हा. तुकाराम महाराजांनी अंबाबाईचा गोंधळ केला. वाळवंटामध्ये हा वाळवंटामध्ये हा वाळवंटामध्ये तुकाराम महाराजांनी गोंधळ केला. राहिलेले गोंधळ असे आपण भोळ्या भक्ताच्या घरी करतो. बरोबर आहे दादा. म्हणून अशी अंबाबाईच्या नवरात्राची कथा आहे. म्हणून आपण 9 दिवस उपवास करतो. कशासाठी तर देवीचं आणि दैत्याचं 9 दिवस उपवास युद्ध सुरू होतं त्याची आठवण म्हणून त्याची आपण आठवण उपवास करून करतो. आपण उपवास करतो. म्हणून 10व्या दिवशी दैत्य ठार झाले आपण आनंद साजरा करतो आणि दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं वाटतो. आता सोनं लय महाग झालं 1.5 लाखाच्या वर. ते सोनं नाही तर आपल्याच्या झाडाचा उद्धार करतो. म्हणजे आपल्याच्या झाडाचा आपण सोनं वाटतो ना एकमेकाला. तो 12 वर्षांनी एकदा त्याच्यावर उद्धार होतो त्याचा 12 वर्ष. हा हा, ते बस. बोलाई राजा अंबाबाईचा हो असं महादेव मोठा सती धागी पार्वती. असं महादेव मोठा सती धागी पार्वती. तीच यरमाळ्याची एवढो तुम्ही बसा त्याच्यावर वाजवा. मग येऊ का वाजवायला. थांबलाय